खानदेशी राजा न्यूज। नवापूर येथील स्पर्धात्मक प्रशिक्षण संस्थेविरोधात FST अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी गंभीर आरोप करत लेखी निवेदन दिले। सन 2025-26 शैक्षणिक वर्षातील परीक्षा फॉर्म भरता न आल्यानं विद्यार्थिनींचं शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आलाय। निवेदनानुसार संस्थेनं विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतल्यानंतर आवश्यक साहित्य आणि प्रशिक्षणाची योग्य व्यवस्था केली नाही, तसंच परीक्षा प्रक्रियेसंदर्भात देखील निष्काळजीपणा केल्यानं अनेक विद्यार्थिनी परीक्षा देण्यापासून वंचित राहिल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसंच विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। हे निवेदन पोलीस निरीक्षक, गट शिक्षण अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, जिल्हाधिकारी तसेच राज्याचे शिक्षण मंत्री यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले। या निवेदनावर 13 विद्यार्थिनींच्या स्वाक्षऱ्या असून प्रकरणामुळे नवापूर परिसरात खळबळ उडाली आहे। आता संबंधित प्रशासन आणि प्रशिक्षण संस्था याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील फोरमन तथा काळशीवाहू प्राचार्य यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय। विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन तसेच चर्चा विनिमय करून वादावर पडदा पडला असून विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक नुकसान होणार नाही याबद्दल आम्ही काळजी घेत आहोत, त्यानुसार कारवाई सुरू केली आहे, असं माध्यम प्रतिनिधी यांच्याशी बोलताना ते म्हणाले। माझं नाव तेजस्वी विजय गावित आहे आणि मी ITI मध्ये एक स्टुडंट आहे फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये। तर तिथं आम्ही म्हणजे 1 वर्षापासून आता आम्ही जात होतो। तर नंतर काय झालं की आम्हाला मग आता शेवटची डेट आली एक्झामची। तर आम्हाला असं सांगत येत होतं की तुमचं म्हणे का मॅडमांना आम्ही विचारलं, जाधव मॅडमांना, तर त्यांना विचारलं की मॅडम आमची परीक्षा फी कोणाला देऊ असं। तर मग ते सांगत होते की मी तुमची परीक्षा फी घेऊ नाही शकत कारण की तुमची म्हणे प्रेझेंटी अब्सेंट आहे। तर मग आम्ही सर्व मॅडमांना विचारलं की मॅडम आमची प्रेझेंटी बघा म्हणे कितीचं आहे, काय आहे ते। मग त्या प्रेझेंटीमध्ये बघितलं की आमची प्रेझेंटी फुल आहे। तर आम्हाला कशाला नाही प्रेझेंटी म्हणजे आम्हाला पेपर कशाला नाही देऊ दिला असं करून। तर त्या दिवसापासून सोमवारपर्यंत आम्ही फिरत होतो की परीक्षा फी घेऊन घ्या, परीक्षा फी घेऊन घ्या, तरी पण आमची परीक्षा फी घेत नव्हते। आणि आज लास्ट दिवस आहे उद्यापर्यंत। तर आता ते आम्ही भरलं आहे, परीक्षा फी देऊन पण दिलेली आहे, परत आम्हाला परीक्षा फी रिटर्न करताय का आमच्याने होणार नाही, काय नाही, तर तुमची परीक्षा फी घेऊन घ्या असं करून एक्झामला आम्हाला बसू देत नाही, काय नाही। तर आम्ही एवढं भिवून गेलो आहे की आम्ही प्रियंका मॅडमला सांगितलं असं तसं का आम्हाला असं तसं बोलताय, आम्हाला परीक्षामध्ये बसू नाही देत आहे, तर म्हणून आम्ही इथपर्यंत आम्ही परीक्षा म्हणजे आम्ही एक्झामसाठी दिलं होतं तेव्हा आमचं म्हणजे परीक्षा फी घेत नव्हते अशी आहे आमची। पण जेव्हा आम्ही ऍडमिशन घेत होतो ना तेव्हा ऍडमिशन आम्ही फॅशनमध्ये भरलं कारण की आमची मॅडम प्रेग्नेंट होती, तर तिचं काय हे नाही होतं। मग त्यांनी आता आमचं म्हणजे आम्हाला सर्वांना म्हणजे हँडल कोण करणार, कोणावरती जिम्मेदार राहणार। तर मग जाधव मॅडमांना सांगितलं होतं। तर एक फॅशनचं एक रूम होता, आम्हाला रूम म्हणजे आपलं विद्यार्थ्यांचं रूम होतं तिकडं। तर तिथून एक आम्हाला सांगत होते मॅडम की मशीन पण होते, सर्व बेंचेस वगैरे पण होते, पण आमचं कसं होतं की म्हणे ती मॅडम सांगत होती, जाधव मॅडम आम्हाला की मला मुलींवरती भरोसा नाही आहे म्हणे, तर ते मशीनवरती काय करून देईल काय नाही। तर मग त्या रूम मधून आम्हाला मशीन पण घेऊन घेतले, टेबल पण घेऊन घेतले, काहीच नाही, फक्त रूमच होती, तिथं खालती बसत होते। नंतर काय केलं का ते वर्ग पण बंद करून दिलं आणि आम्हाला खालती बसायला पडत होतं। तर 5 दिवस असंच बसले आम्ही। मॅडमांना जाधव मॅडमची आता जिम्मेदारी घेतली तर मग त्यांनाच फोन करणार आम्ही। तर मग त्यांना फोन करत होते तरी पण फोन उचलत नव्हते, काही नाही। तर मग आम्ही कुठं जाऊ, काय करू, IT लॅब मध्ये पण बसायला देत नव्हते कारण की तिथं आमची जिम्मेदारी नाही आहे म्हणे, तुमची जिम्मेदारी जाधव मॅडम कडे आहे, तर मग तुम्ही इथं पण नाही बसू शकत। तर आम्ही 2-4 दिवस इथं खाली बसलो, ते खुर्चीवरती बसलो, तिथं बसलो, काही नाही, शिकवत काही नाही, असं काही नाही। आणि आम्हाला मशीन पण सुद्धा म्हणजे देत नव्हते, काही नाही, आम्हाला शिकवलंच नाही आहे काही। जयवंत गावित औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवापूर येथे विद्यार्थिनी ज्या परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। विद्यार्थिनी सर्व आहे फॅशन टेक्नॉलॉजी आणि 2025 तर 26 या वर्षामध्ये ॲडमिशन आहे, परंतु या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांना शिक्षण योग्यरित्या दिले जात नाही आणि आदिवासी मुली असून त्यांना कोणताही वर्ग वगैरे त्यांना ओपन करून भेटत नाही आणि बसण्याचीही सोय भेटत नाही। त्याच प्रकारे जे विद्यार्थी आहे ते प्रवेश घेतला आणि परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी गेले असताना त्यांना
एक्झाम फॉर्म भरण्यापासून त्यांना नकार देण्यात आलं, कारण की ते सांगताय की तुमचं फॉर्म भरलं जाणार नाही आणि तुमचं प्रेझेंट आहे ती कमी दिवसांचे आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे का तिथं कोणतेही टीचर वर्ग तिथे राहत नाही आणि प्रेझेंट वगैरे घेत नाही आणि या मुलींना कोणतंही प्रशिक्षण दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या विद्यार्थीने आज रोजी परीक्षा फी भरली असून ते सांगताय की म्हणजे आपलं प्रशिक्षणार्थी जे आहे ते विद्यार्थी सांगताय की आम्हाला ते बसू देत नाही, म्हणून आम्हाला ही गोष्ट आमच्यापर्यंत कळाली म्हणून आम्ही तिथं जाऊन चौकशी केली असता जे जाधव मॅडम आहे किंवा तिथे वरिष्ठ आहे त्यांना विचारपूस केली असताना ते आम्हाला सांगत होते की हे आम्हाला माहित नाही, आमच्या वरिष्ठासोबत तुम्ही बोलून घ्या. कारण की आम्ही यासाठी गेलो की 1 वर्षाचा त्यांचा जो कालावधी आहे आणि शिक्षण पासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेला आहे, तर हा अन्याय या मुलींसोबत होत आहे. तरी वरिष्ठांना पण कळवलं, पण त्यानेही काही चौकशी न करता त्यांना सांगताय की परीक्षा फी तुम्ही रिटर्न घ्या, तुमचा काही फॉर्म भरला जाणार नाही, म्हणून आम्हाला इथपर्यंत येण्याची वेळ आहे. ते सांगत होत्या की जर तुम्ही हे प्रकरण वरपर्यंत नेलं किंवा पुढाऱ्यांना वगैरे शिक्षण अधिकाऱ्यांना वगैरे सांगितलं तर मार्क देणे सुद्धा आमच्या हाती आहे. तर तुम्ही आज तर फॉर्म कसं पण भरून घेणार, पण मार्क आमच्या हातात आहे, तर ते मार्क सुद्धा आम्ही देणार नाही, अशी एक धमकी सुद्धा त्यांना देत आहे. तरी महाशयांना विनंती आहे की याची चौकशी योग्यरित्या होणे गरजेचं आहे. नमस्कार, मी सुरेंद्र बैरागे, गटनिदेशक शबरी माता औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवापूर. मागील काही दिवसांपासून फॅशन टेक्नॉलॉजीच्या मुलींचा परीक्षेसंदर्भामध्ये काही अडचणी प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार आम्ही त्या सदरच्या अडचणींवरती तोडगा काढून त्याच्यावरती मार्ग काढलेला आहे आणि आता या सर्व 11 प्रशिक्षणार्थी आणि आमचा अगोदरचा 1 प्रशिक्षणार्थी असे एकूण 12 प्रशिक्षणार्थी आता जुलै 2026च्या फॅशन टेक्नॉलॉजी या व्यवसायाच्या प्रात्यक्षिक परीक्षेला आणि थिअरी परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी पण आमची जी काही भूमिका होती ती समजून घेतली, त्यांनाही आम्ही त्यांची भूमिका जी काही ती ऐकून घेतली आणि त्यांना आम्ही समजून सांगितलं आहे की तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान या आर्थिक वर्षामध्ये होणार नाही आहे आणि तुम्ही परीक्षेला बसू शकताय. धन्यवाद.